आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्यातील घारगावजवळ निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कळमजाई देवीच्या धबधब्यानं मुसळधार पावसानंतर मनमोहक रूप धारण केलंय. उंच कड्यावरून कोसळणारा शुभ्र धबधबा आणि चारही बाजूंनी पसरलेली गर्द हिरवाई यामुळे हा परिसर सध्या निसर्गप्रेमींसाठी प्रमुख आकर्षण ठरतोय. घारगाव तसेच नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या ठिकाणी डोंगरात कोरलेलं पांडवकालीन कळमजाई देवीचं मंदिर आहे आणि हे देवस्थान भाविकांसह ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे. पावसाळा सुरू होताच मंदिरालगतचा धबधबा प्रवाहित होतो आणि त्याच्या मनमोहक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी विविध भागातून पर्यटक या ठिकाणी दाखल होतात. अनेक शाळांच्या शैक्षणिक सहलींचंही हे आवडतं पर्यटन स्थळ आहे. वन विभागानं कळमजाई परिसराला निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलंय. इथं टेहाळणी मनोरे, सुरक्षित पोहण्यासाठी तलाव, संरक्षक जाळ्या आणि पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्यात. या परिसरात बिबटे, तरस, मोर आणि विविध वन्य पक्षी तसेच विविध वनौषधी वनस्पतींचाही अधिवास असल्यामुळं जैवविविधतेची समृद्ध झलक या ठिकाणी अनुभवायला मिळते. यंदाच्या मुसळधार पावसामुळे मंदिराच्या वरच्या भागातील ओढे, नाले आणि सिमेंट बंधारे तुडुंब भरून वाहत आहे. या सर्व पाण्याचा प्रवाह एकवटून उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतोय. उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा, हिरव्यागार डोंगर रांगा आणि अधूनमधून कानावर पडणारा मोरांचा मंजूळ आवाज यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या स्वर्गीय निसर्गचित्राची अनुभूती देतोय. पावसाळ्यात कुटुंबासह, मित्रपरिवारासोबत अथवा छायाचित्रणाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी कळमजाई देवीचा परिसर ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरत असून निसर्ग जणू प्रत्येकाला आपल्या सानिध्याची प्रेमळ साथ घालतोय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.